रामपूर गावात दत्तू नावाचा एक सावकार राहत होता। तो खूप गर्भश्रीमंत होता। त्याच्याकडे पैशाची, जमिनीची, घराची काहीच कमी नव्हती। पण त्याचं मन मात्र दगडासारखं कठोर होतं। त्याच्या मनात दयामाया नावाचा काही प्रकार नव्हता। एखाद्याची गरज तो अडून पाडून पाहत असे। समोरच्याच्या गरजेचा आपण किती फायदा घेऊ शकतो या गोष्टीमध्ये तो तरबेज होता। गावात कोणाला गरज पडली की तो व्याजावर पैसे द्यायचा, पण इतक्या टोकाचं व्याज घ्यायचा की लोक आयुष्यभर त्याचं कर्ज फेडू शकत नसत। एकदा त्यावर्षी पाऊस खूप कमी झाला, त्यामुळे गावामध्ये दुष्काळ पडला होता। लोकांनी कसेबसे करून त्यावर्षी आपलं जीवन कंठलं। दुसऱ्या वर्षी थोडा पाऊस पडला, तेव्हा एका गरीब शेतकऱ्यानं दत्तूकडून बियाणांसाठी पैसे घेतले। पण पावसाचा अंदाज कमी जास्त झाल्यामुळे त्यावर्षी पीक आले नाहीत। शेतकरी हवालदिल झाला, पण दत्तूला काहीच दया आली नाही। त्याने त्या शेतकऱ्याचं घर, जमीन जप्त केली आणि त्याला कुटुंबासकट गावाबाहेर हाकललं। हात जोडून शेतकरी एवढंच म्हणाला, दत्तू, कर्माचा हिशोब कोणीच चुकवू शकत नाही। आज तू मला हाकलला आहेस, पण उद्या तुझ्या आयुष्यातही हा हिशोब चुकता होईल। काळ सरला, दत्तूचा मुलगा मोठा झाला। शिक्षण घेऊन तो बाहेरगावी गेला। तिथं त्याची ओळख एका व्यापाऱ्याशी झाली। तो व्यापारी श्रीमंत, प्रामाणिक, साधा, पण आयुष्यातील कठीण प्रसंगातून गेलेला होता। हळूहळू त्या व्यापाऱ्याच्या मुलीशी दत्तूच्या मुलाचं प्रेम जडलं आणि लग्न ठरलं। पण आता मात्र दत्तूची आर्थिक स्थिती कोलमडली होती। मधल्या काळामध्ये त्याला अनेक आजारांनी ग्रासलं होतं, त्यामुळे त्याचा खूप सारा पैसा आजारावरती खर्च झाला होता। इतका गर्भश्रीमंत असणारा दत्तू आता साधा मध्यमवर्गीय देखील राहिला नव्हता। आता त्याच्याकडे जेमतेम मिळकत होती, ज्याच्यामध्ये त्याच्या घराचे भागत होते। आपल्या एकुलत्या एक मुलाच्या लग्नावरती देखील तो जास्त खर्च करू शकत नव्हता, पण मुलीच्या वडिलांनी मात्र सारा खर्च उचलला होता। आपल्या मुलीचं लग्न थाटामाटात व्हावं अशी त्यांची इच्छा होती। दत्तूला मात्र थोडंसं संकोचल्यासारखं होतं। एकेकाळी गर्भश्रीमंत असताना मी आज मुलाचं लग्न देखील थाटामाटात करू शकत नाही। लग्नाची सर्व तयारी झाली, ठरलेल्या ठिकाणी वधूवर आले। आता काही वेळामध्ये लग्न सोहळा सुरू होणार होता। त्यावेळी व्यापारी मंचावर उभ्या असलेल्या दत्तूला नम्रपणे म्हणाला, दत्तू, तू मला ओळखलं नाहीस का? दत्तू त्याला लग्ना अगोदर 2-3 वेळा भेटला होता, पण त्यानं मात्र कधीच त्याला ओळखलं नव्हतं। तेव्हा तो व्यापारी म्हणाला, अरे, मी तोच गरीब शेतकरी आहे ज्याला काही वर्षापूर्वी तू गावाबाहेर हाकललं होतंस। माझं घर, दार, शेती सारं काही तू जप्त केलं होतंस। आज तुझा मुलगा माझ्या घराचा जावई होतोय। मी सूड घेणार नाही, पण बघ, नियतीनं तुला दाखवलंय की कर्माचा हिशोब चुकता करावा लागतो। हे ऐकून दत्तूचं डोकं खाली झुकलं, त्याच्या डोळ्यातून पाणी आलं, पण त्या व्यापाऱ्याने मात्र त्याला प्रेमानं कवटाळलं। तो त्याला म्हणाला, आपण जे काही करतो, चांगलं किंवा वाईट, ते परत आपल्या आयुष्यात नक्की येतं। म्हणून कधीच अन्याय करू नका, कुणाला रडवू नका, कारण शेवटी कर्माचा हिशोब चुकता करावाच लागतो। म्हणून नेहमी कर्म करताना विचार करा, तुम्ही आज जे कर्म करत आहात, उद्या ते कर्म जेव्हा तुमच्याकडे फिरून येईल तेव्हा ते स्वीकारताना तुम्हाला दुःख तर होणार नाही ना? या गोष्टीचा नेहमी विचार करून मगच कर्म करा। जर तुम्हाला ही कथा भावली असेल तर लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशा आणखी प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।